पवार बोलताय तर आम्हाला 6 महिने लागले नसते, आम्ही 2 महिन्यात पण करू शकलो असतो, पण आम्ही जे काही डॉक्युमेंट मागितलं त्याला इलेक्शन कमिशन म्हणलं देता येत नाही। मग काही गोष्टींचा अभ्यास करायला वेळ लागतो, कागद बघावं लागतात, बरेच काही तिथं क्रॉस व्हेरीफाय करावं लागतं, काही गोष्टी आपल्या डिजिटल कराव्या लागतात। त्यामुळे हे जे काय बोलतात ते फालतू बी नाही, आणि दुसरं बीजेपीला बोलायला काय नाही म्हणून मुक मोर्चा तिथं काढतात। रोहितजी, हा एक प्रश्न आहे, काय आहे पुढचं? हा निवडणूक आता आमचे नेते आपल्याला सांगतील। तुमचा मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे, मात्र सत्ताधारी ज्या द्वेषानं तुमच्यावरती टीका करतायत याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? कारण का लोकांच्या सुद्धा वेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत। किती सोपा अर्थ आहे, पोटात दुखते। आता मी कशा पद्धतीने जे आधार कार्ड असतं ते खोटं बनवलं जातं आणि ते आधार कार्ड खोटं जे बनवलं जातं त्याच्यावर कशी मतं घेतली जातात हे मी स्वतः डेमो म्हणून दाखवलं। माझ्यावर लगेच कारवाई केली, म्हणजे बाकीकडे कारवाई होत नाहीत कोणावर, पण आमच्यावर लगेच कारवाई तिथं होतात। त्याचा अर्थ एकच आहे की सत्ताधाऱ्यांच्या पोटात दुखायला लागले की ते सत्तेत कसे आले, कशी वोट चोरी केली, कसं फसून लोक कधी नवे आरोप, नवे पोस्टर, नवं नाटक, पण हे सगळं तथ्यरहित। मला हे सांगायचं आहे, स्टँड अप कॉमेडी सोबत लोक राहत नाहीत, लोकांसाठी स्टँड घेणाऱ्यांसोबत, त्यांचा विकास करणाऱ्यांसोबत ही जनता त्या ठिकाणी राहत असते। मला तुम्ही सांगा, लोकसभेच्या वेळेला हीच मतदार यादी होती, हेच मतदार होते, त्यावेळेला झालेला विजय हा विजय, आणि विधानसभेमध्ये ज्या वेळेला पराभव होतो त्यावेळेला तुम्ही आमच्यावरती खापर फोडता। अरे ज्या वेळेला आक्षेप घ्यायची वेळ होती, आक्षेप घ्यायची वेळ होती त्या वेळेला राजकीय नाटकं करता, ज्या वेळेला तुम्ही जिंकता तेव्हा मतदार यादी सदोष असते, त्यावेळेला निवडणूक यंत्रणा एकदम चांगलं काम करते, आणि ज्या वेळेला तुम्ही हरता त्यावेळेला तुमचा याच्यावरचा विश्वास नसतो। आजचा जो हा मोर्चा आहे ही स्टंटबाजी आहे, आणि आता येणाऱ्या दिवसातला पराभव हा विरोधकांना तिथे दिसलेला आहे। ज्या पद्धतीने राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीकडे झेप घेतोय, आणि त्याचं प्रत्यंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येणार आहे याची विरोधकांना खात्री आहे। मग पराभवाचं खापर कोणावर फोडायचं, आणि मग ही आजची स्टंटबाजी हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होणाऱ्या पराभवाची पार्श्वभूमी बनवतायत। काय म्हणतात, बॅकग्राऊंड, की बघा आम्ही सांगत होतो की मतदान यादी याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, निवडणूक आयोगामध्ये प्रॉब्लेम आहे, यांना यांचा पराभव स्पष्ट दिसतोय, आणि त्याच्यासाठी म्हणून ही पार्श्वभूमी महाराष्ट्रामध्ये बनवायचं काम चाललंय। अरे कामामध्ये जर लक्ष दिलं असतं, 2.5 वर्ष ज्या वेळेला तुमच्या हातात सत्ता होती, आठवा तुम्ही सगळ्यांनी काय केलं, यांनी महाराष्ट्रासोबत चाललेले प्रकल्प थांबवले, मुंबईकरांनी यांच्या हातात चाव्या दिल्या होत्या, काय केलं यांनी? यांनी प्रकल्प थांबवले, रस्ते तुंबवले, यांनी काय नाही केलं? बेरजेचं गणित म्हणत हिरवे सुद्धा झाले, आणि आज या ठिकाणी नौटंकी करतायत। पण महाराष्ट्रातली जनता अतिशय सुज्ञ आहे, आणि त्यामुळे आजच्या यांच्या स्टंटबाजीला येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्राची जनता चोख उत्तर देईल, जसं विधानसभेत दिलं होतं। बोलतायत की संयुक्त महाराष्ट्राला ज्यावेळी मोर्चा एकत्र आला होता त्याप्रमाणे हा मोर्चा आहे, सत्ताधाऱ्यांना खाली केलं। अरे काय बोलताय, कोण आहे तुमच्या मोर्चामध्ये? कित्येक लोक तर अजून काठावर आहेत, जाऊ का नको विचार करतायत, आणि काय अरविंद सावंत गमजा मारताय। आणि म्हणून मला आज एवढंच सांगायचंय, काय करताय ते करा, पण महाराष्ट्राची जनता परत सांगते, स्टँड अप कॉमेडीला मतदान करत नाही। मनोरंजनासाठी ठीक आहे, आपण बघतो, आपण बघितलंय लाखोंची गर्दी, पण लोकांना माहिती आहे की मतदान कोणाला करायचंय, विकास कोण करणार आहे, आणि तेच महाराष्ट्राची जनता करते। सुप्रिया सुळे असं म्हणतात की आम्ही ज्या पद्धतीने मोर्चा काढतोय तर दुसरीकडे भाजप आंदोलन करतंय, चांगली गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे, परंतु आम्ही जो प्रश्न विचारतोय तो निवडणूक आयोगाला विचारतोय, भाजप का त्याचं उत्तर देते असं त्यांनी सुप्रिया सुळेंनी म्हटलं। मला असं इथे थेट म्हणायचंय की ज्या मतदार याद्यांविषयी बोललं जातंय
मग तुमचे जे खासदार निवडून आलेत त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? मोठ्या ताई, तुम्ही पण त्याच यादीवर आलात ना निवडून? का तुमच्यासाठी स्पेशल यादी आली होती? त्यावेळेला बरा नाही घेतला आक्षेप, त्यावेळेला तर सांगितलं. आणि मग आता ज्या यादीवर तुम्ही निवडून आलात ना, तीच यादी आता सुद्धा आहे. आणि आक्षेप घ्यायच्या ऐवजी ज्या वेळेला आक्षेप घेण्याची वेळ असते ती न घेता जी नौटंकी तुम्ही करताय, हरकत नाही. महाराष्ट्रातील जनतेचं काय म्हणतात ते एंटरटेनमेंट पण होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे जे काय चाललंय ते चालू द्या. मी परत सांगते, रोज उठून नवीन आरोप, नवं नाटक हे त्या ठिकाणी असतं, पण त्यात काहीच तथ्य नसतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.